शहराजवळच्या गिरणारे गावात एका विवाहित महिलेला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली। संबंधित महिला घटस्फोटीत आहे। तिला न्यायालयाने 1 गुंठा जागा द्यावी असे आदेश दिलेले आहेत। असं असताना तिच्या सासरचे तिला जागा देत नाहीयेत आणि याच कारणावरून तिला 3 वर्षांपूर्वी देखील विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती। आज पुन्हा झालेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांनी तिला सोडवलं आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। तिला एक मुलगा आहे, त्या मुलाचं लहानपण आम्हीच केलेलं सगळं आणि हा नालायक तयार व्हायला असताना आम्ही याला काय म्हणलो, तुझ्या मुलाला आणि तुझ्या बायकोला नसेल पटत तर आम्हाला हिचा हिस्सा काढून दे। तो हिस्सा काढण्यासाठी आम्ही कोर्ट मॅटर केलेले, कोर्टात दावा चालू आहे याचा, लिस्ट पेंटिशला दावा आहे याचा। काय का आम्हाला नियमाप्रमाणे, कोर्टाच्या नियमाप्रमाणे आम्हाला हिचा हिस्सा बाजूला काढून द्यावा, आमची काही हरकत नाही। यांना स्थावर मालमत्ता मिळावी म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना 5-6 वर्षापासून त्रास देणं, वाटेमध्ये तिला मारहाण करणं, त्याचप्रमाणे ती भाजीपाल्याचा व्यापार करते, त्याही ठिकाणी त्यांनी त्रास देऊन तिला मारहाण केली आणि अशा संदर्भामध्ये तिची स्थावर मालमत्ता आपल्याला मिळावी हाच त्यांचा एकमेव हेतू। आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेले का दिवाणी दावा आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही न्यायालयात धाव घ्या, अशा प्रकारचा आमची एकच मागणी। मी तंटामुक्तीचा अध्यक्ष या नात्याने माझी एकच मागणी आहे, त्या महिलेला तिचा उदरनिर्वाहासाठी जमीन तर मिळालीच पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।